कसले रामराज्य, हे तर रावणराज, भाजपचे सरकार फसवे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पटोलेंची धुळ्यात पत्रपरिषदेत टीका. घरपट्टी कमी झालेलीच नाही, भाजपा आणि शहराच्या आमदारांकडून जनतेची फसवणूक. रणजितराजे भोसलेंचे पत्रपरिषदेत स्पष्टीकरण. खलानीत 1.5 कोटी रुपयातून विजय टाटिया स्वखर्चाने साकारणार विकासो सोसायटी. राजेंद्र बंब यांच्या उपस्थितीत शुभारंभ. मुलांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी पालकांचा व गावाचा सहभाग हा महत्त्वपूर्ण. सीईओ गुप्ता यांचं प्रतिपादन. 70,000 कोटी रुपयांचा घोटाळा केला म्हणत मध्य प्रदेशच्या भोपाळमध्ये सडकून टीका करायची आणि नंतर अवघ्या 5च दिवसात या 70,000 वाल्या दागींना मंत्रिमंडळात घ्यायचं. महिलांवर अत्याचार केल्याचे आरोप असणारा भाजपा खासदार ब्रिजभूषण विरोधात एक अवाक्षरही उच्चारायचं नाही. हे कसले रामराज्य आहे, हे तर भाजपाचे रावणराज असल्याची जहरी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वतीने दिनांक 27 जानेवारी रोजी नाशिक विभागीय एकदिवसीय उत्तर महाराष्ट्र स्तरीय जिल्हानिहाय आढावा बैठक व शिबिर धुळ्याजवळील गोंदूर येथील साई लक्ष्मी लॉन्स येथे संपन्न झालं. या शिबिरासाठी आलेले काँग्रेसचे राज्य प्रभारी रमेश चेन्नीथल्ला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बैठकीपूर्वी सुरुवातीला पत्रकार परिषद घेतली. याप्रसंगी बाळासाहेब थोरात, आमदार कुणाल पाटील, आमदार प्रणिती शिंदे, आमदार केसी पाडवी, जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर यांच्यासह वरिष्ठ व स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते. पत्रकार परिषदेत पटोले यांनी भाजपा सरकारवर जोरदार टीका केली. पटोले म्हणाले की आम्हाला रामराज्यही हवं आणि संविधान राज्यही हवं. रामराज्य म्हणजे धार्मिक राज्य नव्हे. रामराज्यात सर्वांना न्याय देण्याची भूमिका होती. सीतामाईंबद्दल आक्षेप घेतल्यानंतर प्रभू श्रीरामाने देखील न्यायाची भूमिका घेतली होती. परंतु भाजपाच्या राज्यात केवळ अन्याय सुरू आहे. रावणराजपेक्षाही भयानक स्थिती आहे. 70,000 कोटींचा घोटाळा केला असा आरोप ज्यांच्यावर केला त्यांना अवघ्या 5 दिवसातच मंत्रिमंडळात मानाची खुर्ची द्यायची. याला रामराज्य म्हणायचं का? देशासाठी खेळामध्ये विविध पदकांची कमाई करत देशाची शान असलेल्या महिला खेळाडूंवर अत्याचार करणारा भाजपा खासदार ब्रिजभूषणबद्दल गप्प राहायचं, याला रामराज्य म्हणायचं का? हे कसलं रामराज्य, हे तर रावणराज आहे. अश्रू गाळण्याचं ढोंग केलं जातं. शेतकऱ्यांना फसवलं जातंय. विखरण तालुका शिंदखेडा येथील शेतकरी धर्मा पाटील यांना मंत्रालयात आत्महत्या करावी लागते. शेतकऱ्यांची लूट सुरू आहे. विविध स्पर्धा परीक्षांमध्ये भ्रष्टाचार सुरू आहे. नोकरीसाठी पैसे दिले जातात. त्यामुळे अशा दुराचारी अत्याचारी सरकारला जनताच तळीपार करणार आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर भाष्य करताना नाना पटोले म्हणाले की मराठा समाजाला आरक्षण दिलं असं सरकार म्हणतं, तर ते नेमकं कुठून दिलं? मराठा आरक्षणासाठी 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडूनच आरक्षण दिलं पाहिजे. आजच्या मराठा आरक्षणाच्या अध्यादेशातून सरकारने मराठा समाजाला फसवलं की ओबीसींना हे जाहीर करावं. 2 जातींना समाजांना झुंजवण्याचं काम हे सरकार करतंय. फसवाफसवीचं राजकारण सरकारने केलं असून मराठा ओबीसींमध्ये वाद निर्माण करण्याचं पाप राज्य सरकार करीत आहे. सरकारने काढलेला अध्यादेश हा घोळ निर्माण करणारा आहे. लोकशाही संपविण्याची व्यवस्था सरकारनं निर्माण केली आहे. माध्यमांवर देखील प्रचंड दबाव आहे. मुळात भाजपाकडे स्वतःचं काहीच नाही. आज जे काही खासदार आहेत त्यातील 65% खासदार हे आमच्याच विचारांचे आहेत. काँग्रेसकडे कार्यकर्त्यांची मोठी फळी लढण्यासाठी सज्ज आहे. इंडिया आघाडीच्या माध्यमातून राज्यात 48 जागा लढत एकास एक लढत देऊ, प्रकाश आंबेडकरांनाही सोबत घेऊ अशी भूमिका नाना पटोले यांनी मांडली. काँग्रेसचे राज्य प्रभारी चेन्नीथल्ला पत्रकार परिषदेत म्हणाले की सर्व मतभेद दूर करीत एकता दाखवत काँग्रेस कार्यकर्ते मैदानात उतरले आहेत. लोकांना धर्माच्या आधारावर विभाजित करण्याचं काम सरकार करतंय. हे सर्वात मोठं आव्हान असून ते रोखणं महत्त्वाचं आहे. खासदार राहुल गांधी यांची पदयात्रा सर्व जनतेला सोबत घेणारी आहे. देशाला आज काँग्रेसची गरज असल्याचा विश्वासही काँग्रेसचे राज्य प्रभारी चेन्नीथल्ला यांनी व्यक्त केला. शिर्डी लोकसभा मतदारसंघ आहे तो काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस शिर्डीची जागा आपला हक्क सोडणार आहे की आपला हक्क कायम ठेवणार आहे? आमचा हक्क आहेच ना. मूळ प्रश्न तो हक्काचा विषय नाही आहे. आम्ही इंडिया अलायन्समधून निवडणूक लढतो आहे. आमची भूमिका तर जसं प्रकाश आंबेडकरांचा उद्देश केला तुम्ही, आम्ही सगळे बोललो. परवा आता 30 तारखेला आमची मिटिंग पुन्हा आहे. कम्युनिस्टवाल्यांच्या सोबत आमची मिटिंग झाली. एवढे काही छोटे पक्ष आहेत त्यांना आम्ही मतविभाजन होऊ द्यायचं नाही, एकास एक लढायची ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे. जे कोणी बीजेपीच्या विरोधात जे काही दल असतील त्यांना छोटे मोठे सगळ्यांना सन्मान देऊन एकास एक लढत लढायचं इंडिया अलायन्स म्हणून. त्याच्यामुळे आम्ही 48 जागा इंडिया अलायन्समधून आम्ही लढणार आहोत. त्या सगळ्या जागा
काँग्रेसही असेल, शरद पवार साहेबही असतील, उद्धव साहेब असतील, आंबेडकर साहेब पण असतील, आम्ही सगळेजण मिळून आम्ही ती लढतो. त्याच्यामुळे ही जागा जी आहे, या जागा आम्ही 48 जागा लढू आणि एकाच एक लढत लढणं ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे. त्याच्यामुळे जागा कोण लढतोय कोण नाही लढत, भाजपला महाराष्ट्रातून हद्दपार करायचा हा संकल्प आमचा आहे आणि त्यासाठी काँग्रेस काम करते. मी महाराष्ट्र बातम्यांसाठी सचिन बागुल, धुळे. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. महापालिकेने शहरातील घरपट्टी ही 4 ते 5 पटीनं वाढवली आहे. नाशिक, जळगावपेक्षा जास्त घरपट्टी ही महापालिकेने लागू केली. या वाढीव घरपट्टीला फक्त भाजपाच जबाबदार असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष रणजितराजे भोसले यांनी पत्रकार परिषदेत केला. तसेच शहराच्या आमदारांनी प्रधान सचिवांकडे घेतलेली बैठक फक्त 4 मिनिटांची होती. या बैठकीत कुठलाही आदेश निर्गमित करण्यात आलेला नाही असेही भोसले यांनी स्पष्ट केले. एकीकडे शहरातील नळांना 5-5 दिवस पाणी येत नाही, पथदिवे बंद आहेत, घंटागाड्या वेळेवर येत नाहीत, गटारींची परिस्थिती तर विचारूच नका. अशा परिस्थितीमध्ये घरपट्टी वाढवणं गरजेचं होतं का असा सवाल करीत ही घरपट्टी कोणी वाढवली, ठराव कोणी केला, निविदा कोणी काढल्या, नौटंकी कोणत्या राजकीय पक्ष व पुढाऱ्यांनी केली, वाढीव घरपट्टीला कोण जबाबदार आहे याची माहिती घेणं गरजेचं असल्याचं देखील भोसले म्हणाले. साक्री रोडवरील धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात रणजितराजे भोसले यांनी पत्रकारांशी साधलेल्या संवादाप्रसंगी ते म्हणाले की भाजपाचे म्हणणे आहे की वाढीव घरपट्टीचा निर्णय दिनांक 20 फेब्रुवारी 2015 रोजी ठराव क्रमांक 96 प्रमाणे झाला आहे, परंतु हे दादांत खोटं आहे. दिनांक 20 फेब्रुवारी 2015च्या ठरावानुसार फक्त मालमत्ता कर योग्य मूल्य हे 26% 36% करण्यात आलंय आणि तो ठरावही आज भाजपचेच पदाधिकारी असलेल्या नगरसेवकांनी केलेला आहे. त्या ठरावाचे सूचक, अनुमोदक, तत्कालीन महापौर, तत्कालीन नेते हे सर्व आज भाजपचेच आहे. ठराव जरी 2015 साली झाला होता तरी तो 2022-23ला भाजपने लागू केला, पण या ठरावांमध्ये घरपट्टी वाढीचा कोणताही निर्णय नव्हता. शहरातील घरपट्टीची वाढ भाजपने केली, त्याचा इतिहास सांगत तसे पुरावे देखील यावेळी भोसले यांनी दिले. घरपट्टी वाढवी पाप भाजपने केले असून भाजपच्या पदाधिकाऱ्यांना किंवा नगरसेवकांना नागरिकांविषयी जिव्हाळा राहिला असता तर त्यांनी महासभेमध्ये ठराव घेऊन वाढीव घरपट्टी रद्द केली असती. मात्र त्यांनी घरपट्टी कमी करण्यासाठी कुठलाही पत्रव्यवहार केलेला नाही. यावरूनच त्यांचा ढोंगीपणा लक्षात येत असल्याचं रणजितराजे भोसले यांनी सांगितलं. पत्रपरिषदेला राष्ट्रवादीच्या VJNT विभागाचे जिल्हाध्यक्ष राजू डोमाळे, माजी अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष अमित शेख उपस्थित होते. महानगरपालिकेने जी 2022 रोजी घरपट्टी वाढीवचा निर्णय घेतला याला सर्वस्वी भाजप जबाबदार आहे. भाजपने या संदर्भामध्ये निर्णय घेतला. त्या संदर्भामध्ये आज मी काही पुरावे आपल्या समोर सादर केलेले की पहिला पुरावा आहे की 20 ऑगस्ट 2019ला राज्याचे मुख्यमंत्री असताना देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी नगर विकास विभागामार्फत धुळे महानगरपालिकेला पत्र दिलं आणि घरपट्टीची मोजमाप करा, वाढवा, कर लावा अशा पद्धतीचं पत्र त्यांनी 20 ऑगस्ट 2019ला दिले. त्या पत्राच्या आधारे धुळे महानगरपालिकेमध्ये भाजपची सरकार असताना, भाजपचं राज्य सरकार असताना, या भाजपचे मुख्यमंत्री असताना 20 जानेवारी 2020 रोजी धुळेतील महानगरपालिकेतील सत्ताधारी भाजपाने या संबंधामध्ये स्थायी समितीमध्ये ठराव पारित केला. त्या ठरावाचा क्रमांक 145. त्या 45 नुसार त्यांनी धुळे शहरामध्ये नवीन घरपट्टी लागू केली, नवीन कर लागू केले आणि कर वाढवण्याचा सुद्धा निर्णय घेतला. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. सरपंच पदासाठीची जागा ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षित असताना सरपंच पदाची संधी विजय टाटिया यांना तब्बल 4 वेळा मिळाली. गावाने दिलेली संधी आणि दाखविलेला विश्वास या बळावरच खलाने गावात कोट्यावधींची विकास कामे टाटिया यांनी केली. यातील बहुतांश पैसे स्वखर्चातून दिले. हेच उत्तरदायित्व आणि दातृत्व निभावत 1 ते 1.5 कोटीची महाराष्ट्रातील 1 नंबरची अत्याधुनिक व आदर्श अशी खलाने विकास सोसायटी उभी करू या गावकऱ्यांना दिलेल्या आश्वासनाला मूर्त रूप देत प्रजासत्ताक दिनी 26 जानेवारी रोजी दुपारी 4 ते 6 या वेळेत धुळ्यातील सामाजिक कार्यकर्ते, प्रसिद्ध उद्योगपती, LIC किंगमेकर, दक्ष पोलीस टाइम्स व दक्ष पोलीस न्यूजचे संचालक संपादक राजेंद्र बंब यांच्या प्रमुख उपस्थितीत सोसायटी कामाचा भूमिपूजन समारंभ संपन्न झाला. यावेळी प्रमुख मान्यवरांनी बोलताना टाटिया यांच्या दानी वृत्तीचं
कौतुक करून समाधान व्यक्त केलं। खलाने ग्रामपंचायतीतील वार्ड क्रमांक 1 मधील जनतेने टाटिया यांना कायमच मदत केली आहे। यामुळे ग्रामस्थांचे ऋण फेडायचे म्हणून भविष्यात गावाच्या विकासासाठी विशेष प्रयत्न केले जातील। नाशिकमध्येही जैन गुरुकुल व जैन गोशाळा या माध्यमातून 50 ते 60 गरीब, गरजू व होतकरू आदिवासी मुलांना स्वखर्चाने अन्न, वस्त्र, निवारासह शिक्षण देण्याचं काम सुरू आहे। गोशाळेत 50 ते 60 गायी असून त्यांच्या दुधाचा लाभ तेथील विद्यार्थ्यांना देण्यात येतोय। खलाने गावाचे आणि गावकऱ्यांचे ऋण फेडण्यासाठी आपण कटिबद्ध असून या ठिकाणी विकास सोसायटीचं निर्माण कार्य पूर्ण करण्यात येईल असं यावेळी स्पष्ट करण्यात आलं। ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत मिरवणूक काढल्यानंतर खलाने गावात हा कार्यक्रम संपन्न झाला। सर्व जाती धर्माचा प्रत्येकी एक प्रतिनिधी तसेच प्रतिष्ठित नागरिकांच्या हस्ते श्रीफळ वाढवून व कुदळ मारून या शुभ कार्याचा शुभारंभ झाला। यावेळी उद्योगपती राजेंद्र बंब, माजी सरपंच विजय टाटिया, सोसायटी चेअरमन खंडेराव बदाने, व्हाईस चेअरमन मंजुळाबाई महाजन, विजयश्री अहिरराव, नरेंद्र रुनवाल, मंगलसिंग गिरासे, देवसिंग गिरासे, रमेश वाल्ले, नारायण ठेलारी, नाना पवार, खंडेराव इशी, दगडू देसले, सीताराम वाघ, भगवान वाल्ले, बाजीराव अहिरराव, मनोहर बदाने, आनंद वाघ, विजय देसले, बाबूराव पवार, बुवाभाई गिरासे, रत्नाबाई भिल, शिवाजी देसले, नितीन देसले आदी यावेळी उपस्थित होते। खलाने विकास सेवा सोसायटी हे बांधण्याचं आम्ही 1 वर्षापूर्वी उद्दिष्ट केलं होतं, पण काही कारणास्तव रोडचं काम चालू असल्यामुळे 1 वर्ष लेट झालं। ते आज आपण त्याचं भूमिपूजन सर्व ज्येष्ठ नागरिक जे डायरेक्टर आहेत ते त्यांचे मिसेस, कुठलाही पुढारी नाही, कुठलाही बाहेरचा कोणी अधिकारी नाही, यांच्या हस्ते आपण हा कार्यक्रम केलेला आहे। अध्यक्षांनी धुळ्याचे उद्योगपती राजू ओम यांना आपण बोलवलेलं आहे आणि हे काम आपण वर्षभराच्या आत स्वखर्चाने मी 1 ते सव्वा कोटी रुपये खर्च करून महाराष्ट्रात 1 नंबरची विकास सेवा सोसायटी बनवून शेतकऱ्यांना त्याचा मोठ्या प्रमाणात लाभ होईल। बीज बियाणे इथं कमी दरात दिले जातील, शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध दिलं जाईल। ही सर्व शेतकऱ्यांसाठी सोसायटी हे माझा संकल्प आहे, हे मी पूर्ण केल्याशिवाय होणार नाही। 2 मिनिटं या गावात जिथून तुम्ही मिरवणूक काढली तर काय कुठली पूजा वगैरे करून काढली का? काय एक उद्दिष्ट होतं ते तुम्हाला सांगायचं आहे आणि वाजत गाजत मिरवणूक करून आज आम्ही डायरेक्टरांचा परिवार आणि धुळ्याचे फक्त एकमेव उद्योगपती सेवाभावी दयावान त्यांना मी बोलवलं आहे, बाकी इतर कोणाला लोकांना बोलवलं नाही। सर्वांना हे कळालं पाहिजे की आता इथं काम चालू होणार आहे। एवढं उद्दिष्ट वाजा गाजा लावण्याचं कारण हेच आणि आपली पद्धत आहे। आपल्याला कुठला शोक नाही, हा एक शोक आहे, तो शोक आपण पूर्ण करतो। तुम्ही ग्रामस्थांना तुम्ही राजकीय सोसायटीचं बांधकाम 2 मजली सोसायटी होईल। हा दादा, तुम्ही राजकीय म्हणजे पदावर असताना तुम्ही ग्रामस्थांना काही शब्द दिला होता का की तुम्ही आता हे जे संकल्प पूर्ण करतायत या संदर्भात? प्रत्येक शब्द देतो, तुम्ही दूते राहा। राजकारणी माणूस प्रत्येक शब्द देतो, मी जे बोलतो ते करतो आणि ते करण्याचा प्रयत्न करतो। याचा आता हे पूर्ण करेल, याच्यानंतर शेवटचा असेल माझ्या संपूर्ण गावाला पाणी प्यायची व्यवस्था मला करायची, ती निधी मिळाली तर ठीक आहे, नाही तर स्वखर्चाने मी ती सर्व करून ते पाणीचा प्रश्न सुद्धा सोडणार आहे येणाऱ्या काळामध्ये सोसायटी नंतर। याच्या अगोदर तुम्ही या गावात काय काय कामं केली? 5 मंदिरं बनवली, ग्रामपंचायत बनवली, त्याच्यानंतर जिम बनवली, आदिवासी विकास मंडळ बनवलं, 2 मंगल कार्यालय केलेले आहेत। 5 कोटी रुपये खर्च करून 10% शासनाचे आणि 90% माझे असे स्वखर्चाने लोकवर्गणीतून हे सर्व काम केलेलं आहे आणि याच्यापुढे मी मरेपर्यंत करत राहील। या गावाने माझ्यावर जे उपकार केले, माझ्या परिवारावर जे उपकार केलेले त्याची मी शेवटपर्यंत फेड करण्याचा प्रयत्न करेल म्हणजे करणारच। मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल। धुळे जिल्हा परिषद शाळांमधील मुलांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी प्रशासन प्रयत्नशील असून यामध्ये पालकांचा व गावाचा सहभाग देखील महत्त्वपूर्ण आहे, असं प्रतिपादन धुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता यांनी केलं। धुळे तालुक्यातील गोंदूर येथील शाळेत बालस्नेही गाव अंतर्गत एकजूट गावाची सर्वांगीण शालेय विकासासाठी या उपक्रमाअंतर्गत प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी हर घर बलून अभियान व शैक्षणिक ग्रामसभा मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली। त्यावेळी गुप्ता बोलत होते। यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी सीईओ गुप्ता यांच्या समवेत बलून बनविण्याचा आनंद लुटला, तसेच सुंदर असं प्रात्यक्षिक करून दाखवलं। यावेळी बोलताना
शुभम गुप्ता म्हणाले की विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व गुणवत्ता वाढीसाठी पालकांचा व गावाचा सहभाग खूप महत्त्वाचा आहे. आपली मुलं काय शिकत आहेत याविषयी पालकांनी जागरूक असणं महत्त्वाचं असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. यावेळी गुप्ता यांनी ग्रामसभेचा उद्देश सांगून किशोरवयीन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, गावातील विशेष कलागुण लाभलेले ग्रामस्थ यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, शाळेची गुणवत्ता वाढावी याकरिता गावातील सुशिक्षित तरुण व सेवानिवृत्त कर्मचारी तथा व्यावसायिक यांचा सहभाग व मार्गदर्शन, माता पालक गटांची जबाबदारी, सामाजिक कार्यकर्ते तथा गावाचे नेतृत्व करणारे सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ यांची शाळेप्रतीची भूमिका व सहकार्य, शालेय शिक्षकांची शाळेची गुणवत्ता वाढीसाठी असलेली जबाबदारी तसेच अधिकचं उत्तरदायित्व या सर्वच विषयांवर सखोल मार्गदर्शन केलं. कार्यक्रमाला सरपंच अनिता कैलास पाटील, उपसरपंच हिरामन पाटील, ग्रामपंचायत सदस्य रामकृष्ण नेरकर, शरद भदाने, विशाल पाटील, सामाजिक कार्यकर्ते किशोर भदाने, बापूदादा, सुभाष आबा, कैलास पाटील, अमर पाटील, मोतीलाल आप्पा, प्रदीप माळी, आधार बापू, ग्रामविकास अधिकारी सुधीर भांबरे, मुख्याध्यापक एकनाथ भांबरे, सर्व सहकारी शिक्षक बंधू भगिनी, पालक, अंगणवाडी सेविका आणि बहुसंख्य पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन किशोर भांबरे यांनी केलं. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल.